भरत जाधव यांच्या अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे गलगली निघाले। 17 वर्षापूर्वी आलेला हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे। या सिनेमात भरत जाधव यांच्यासोबत रमेश देव, सिद्धार्थ जाधव, कमलाकर सातपुते हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते। याचबरोबर या सिनेमात अभिनेत्री केतकी थत्ते ही नवोदित अभिनेत्री भाव खाऊन गेली होती। या सिनेमात तिने गौरी हे पात्र साकारलं होतं। या सिनेमात भरत जाधव आणि केतकी थत्ते यांच्यावर चित्रित झालेले गौरी नवरी मांडवाखाली हे गाणं खूप हिट झालं होतं। आजही लग्न समारंभात हे गाणं ऐकायला मिळतं। मात्र हा सिनेमा गाजल्यानंतर केतकी फारशी कुठे दिसली नाही। आज इतक्या वर्षांनी केतकी नक्की काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। केतकी थत्ते हिने कॉलेजपासूनच अभिनयाला सुरुवात केली होती। कॉलेजमध्ये आपल्या अभिनयाने तिने अनेक नाट्य स्पर्धा गाजवल्या होत्या। याच काळात तिचे संगीत टेबूच्या मुली आणि दुर्गा झाली गौरी ही नाटकं खूप गाजली होती। या नाटकामुळे तिला कॉलेजमध्ये असतानाच आभामाया मालिकेच्या दुसऱ्या पर्वात काम करायची संधी मिळाली। यानंतर ती ETV वरील मंथन या मालिकेतही दिसून आली होती। मालिका विश्वात नाव गाजवल्यानंतर तिला सिनेमात काम करायची संधी चालून आली। केदार शिंदे यांनी तिला आपल्या गलगली निघाले या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून घेतलं। भरत जाधव आणि केतकी थत्ते ही नवी जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती। याच काळात तिला काटकोन त्रिकोण या गाजलेल्या नाटकात दिग्गज अभिनेते मोहन आगाशे यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली। मात्र तिचे करिअर नव्या उंचीवर जात असतानाच तिला एका गंभीर आजाराला सामोरं जायला लागलं। तिला बेल्स पाल्सी हा आजार झाला होता। या आजारामध्ये चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे निकामी होतो। फेशियल नर्व्ह डॅमेज होतात, त्यामुळे अर्धा चेहरा लुळा पडतो। या आजारामुळे काही महिने तिला तिचा डोळाही बंद करता येत नव्हता। झोपताना चिकटपट्ट्या लावून ती डोळा बंद करून झोपत असे। डोळ्यातून पाणी सुद्धा येत नव्हतं, कारण या आजारामध्ये डोळ्यामधल्या अश्रुग्रंथीही बंद पडतात। त्यामुळे तिला या आजारात डोळ्याची विशेष काळजी घ्यायला लागायची। त्यात विविध उपचारांमुळे तिचं वजन देखील खूप वाढले। याच काळात तिला अनेक प्रोजेक्टमधून काढलं गेलं। एका नवोदित कलाकारासाठी हा खूप मोठा धक्का होता। यामुळे कोणालाही सहज डिप्रेशन येऊ शकतं। मात्र केतकीने हार मानली नाही। तिने इतर उपचारांसोबत ओमकार साधना सुरू केली। ओमकार साधनेचा कोर्स चालू झाला आणि काही दिवसात तिचा डोळा बरा व्हायला लागला। डोळ्यातून पाणी वाहू लागलं। तिच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला पूर्णपणे बरे व्हायला खूप महिने लागले। पूर्णपणे ठणठणीत होऊन ती पुन्हा अभिनयाकडे वळाली। मात्र या क्षेत्रात पुन्हा जम बसवणं खूप कठीण असतं। काम मिळवण्यासाठी तिचा स्ट्रगल पुन्हा सुरू झाला। मात्र यानंतर केतकीला चित्रपट आणि मालिकांमध्ये जास्त संधी मिळाली नाही। गेले अनेक वर्ष ती मालिका आणि सिनेमापासून लांब असली तरी विविध माध्यमातून ती रंगभूमीवर कायम वावरत असते। ती उत्तम गायिका आणि नृत्यांगना सुद्धा आहे। त्यामुळे ती अनेक संगीत नाटकात अभिनय, गायन, नृत्य अशा तिन्ही कला सादर करताना दिसते। गेल्या दशकात आलेली स्टोरीज इन अ सॉन्ग, मेरे पिया गए रंगून ही तिची संगीत नाटके विशेष गाजली आहेत। 2012 साली आलेल्या झी मराठीवरील सेलिब्रिटी सारेगमप या गाण्याच्या कार्यक्रमातही तिने आपली छाप सोडली होती। मध्यंतरी बंधमुक्त नाटकात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत केतकी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती। लॉकडाऊन नंतर शब्दांची रोजनिशी नावाच्या नाटकातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती। अभिनयाबरोबरच तिने स्टोरी टेल या ऑडिओ बुक प्लॅटफॉर्मसाठी आपला आवाज दिला आहे। या प्लॅटफॉर्मवर तिच्या आवाजात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर 2016 साली तिचे लग्न रोहन हुकेरी यांच्याशी झाले असून ते एका प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत। केतकी सध्या नाम में का रखो है नावाच्या हिंदी कॉमेडी नाटकात काम करत आहे। संपूर्ण भारतभर या नाटकाचे जोरदार प्रयोग चालू आहेत। अशा प्रकारे गलगली निघाले या सिनेमातील गौरी सध्या सिनेविश्वापासून दूर असली तरी मराठी आणि हिंदी रंगभूमीवर आपला ठसा उमटवत आहे। अभिनयासोबतच गायन, नृत्य, डबिंग अशा अनेक क्षेत्रात ती नाव कमावत आहे।